कोबीचा गड्डा बघितला की तुम्हाला काय वाटलं? मी कोबीची भाजी करणार आहे किंवा कोबीचं मंचुरियन? फार फार तर काय करणार तर कोबीचे पराठे. आहा, अजिबात तर नाही. हा कोबी वापरून आपण मस्त सँडविच करणार. फक्त कोबीने इतरही भाज्या घालणार आहोत. पण तुम्हाला सांगते झटकीपट होणारं हे सँडविच आहे आणि इतकं कमाल लागतं हे सँडविच. आणि विकेंडला भाजीपोळी खायचा कंटाळा येतो किंवा लहान भुकेसाठी काहीतरी असं पण चटपटीत खायच्या प्रकाराच्या शोधात असतो तर हे सँडविच नक्की करून बघा. सँडविचचा विषय निघाला ना, सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची ती हिरवीगार चटणी. ती कशी करायची ते आधी बघूया. तर सगळ्यात आधी साहित्य काय दाखवायची गरज आहे असं मला वाटत नाही. तर इथे फुटाणी डाळ घेतली, लसूण, एक छोटीशी लसूण पाकळी, मिरचीचा तुकडा घेतला. आधी हे मिक्सरला छान फिरवून घेऊया. डाळवं आधी का फिरवून घ्यायचं तुम्हाला सांगते, कारण त्याच्यामध्ये ओले जिन्नस टाकलेला की मग डाळवं छान वाटलं जात नाही. चला, आता हे बघा छान पूड तयार झाली. आता यामध्ये घालायची भरपूर कोथिंबीर. पुदिना आवडत असेल पुदिना घातलं तरी चालेल, पण आम्हाला काय माहीत समहाऊ आवडत नाही पुदिना. कैरीचा सीझन आहे म्हणून कैरी घालते, नाही घातली तरी काही हरकत नाही. जिरेपूड, थोडंसं मीठ, काळं मीठ, चाट मसाला. आता ही चटणी मिक्सरला फिरवताना आपण थंड पाण्याचा वापर करायचा किंवा मी सरळ ना आईस क्यूब्स घालते. यामुळे काय होतं, त्याचं तापमान आहे तसं छान मेंटेन राहतं आणि चटणीचा हिरवा कच्चा रंगही आहे तसा राहतो. चटणी तयार आहे. वा, थंड बर्फाची वाफ येते. बघा, सुरेख झाली आहे, टेक्स्चर काय मस्त आले. आणि डाळवं घातलं ना याच्यामुळे ही छान वाटली गेली बघा. आणि कैरीचं चटपटीतपणा मस्त उतरतो या चटणीत. वा वा, चटणी तयार आहे. आता एक स्पेशल सिक्रेट मसाला देखील तयार करूया. याकरता घ्यायची भाजलेल्या जिऱ्याची पूड, मिरपूड, काळं मीठ, चाट मसाला. काळं मीठ चाट मसाला खारटं असतं त्यामुळे काही मीठ बीठ घालायची ॲडिशनल गरज नाही. मिसळूयात. आणि हाच तो मसाला, ते असं बरणीमध्ये भरतात आणि शेक करून टाकतात की नाही. सिक्रेट मसाला, स्पेशल मसाला, दुसरं तिसरं काही नाही. हेच असतं. थोडेफार मसाले इकडे तिकडे होतील पण बऱ्यापैकी सिमिलर चवीचा होतो. आहा, आपलं आहे ना ही चटणी आणि मसाला होईपर्यंत भाजीने छानपैकी भाज्या चिरून दिलेल्या आहेत बघा. चॉपर असेल ना तर फार सोयीस्कर कामं होतं. आता काही नाही, फक्त सँडविच असेंबल करायचं. चला, इथे ब्रेडचं स्लाइस घेतलं. इथे ही आपली चटणी जी आपण तयार करून घेतली ही चांगली स्प्रेड करूयात. मेन चव आहे ना या सँडविचला या चटणीचीच असते. आता यावर सगळ्यात आधी थोडा बारीक चिरलेला कांदा. भाज्या तुम्हाला जसं आवडतील तसं कमी जास्त करू शकता. कुठल्या भाजीची चव जास्त आवडते ती भाजी आधी घालायची. त्यानंतर कोबी, थोडीशी हिरवी मिरची, चिली फ्लेक्स घातले तरी चालते. त्यावर हा आपला सिक्रेट मसाला भुरभुरायचा. मसाल्याची चव कमाल लागते. आता यावर टोमॅटो. भाज्या या आणि अशाच घातल्या पाहिजे असा अट्टहास अजिबात नाही. तुम्हाला ज्या आवडतील भाज्या त्या भाज्यांचा इथे तुम्ही वापर करूच शकता. आणि आता यावर चीज. चला, आता दुसऱ्या स्लाइसला पण चटणी लावायची. चटणी लावण्यापूर्वी बटर जरी लावलं तरी काही हरकत नाही. आणि हे या सँडविचवर प्लेस करायचं. आता हे सँडविच तव्यामध्ये भाजून घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण माझ्याकडे सँडविच टोस्ट मेकर आहे त्यामध्ये मी हे ग्रिल करून घेते. हे बघा, बटर चांगलं असं चारही कोपऱ्यामध्ये लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, सँडविचला रंग छान येतो आणि जो खुसखुशीतपणा लागतो ना स्ट्रीट साईड सँडविचला जो असतो तो यायला मदत होते. आता हे सँडविच घालायचं मधोमध. याच्या वरच्या बाजूला देखील आपण छानपैकी बटर लावून घेऊयात.
जसजशी उष्णता लागते तसतसं बटर वरच्या बाजूला देखील स्प्रेड होतं. झाकण लावायचं आणि मस्त खरपूस होईपर्यंत दोनही बाजूने भाजून घेऊयात. आहा हा हा, दोनही बाजूने खरपूस भाजून झाले. हे बघा काय सुरेख रंग आलाय. गॅस बंद करते, दुसरी बाजू पण दाखवते. आ हा 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 हा, ही बाजू बघा नाहीतर ती बाजू बघा, एकदम खरपूस झालेले आहेत सँडविच. आता हे काढूयात. काय मस्त टोस्ट झालंय बघा, एकदम खरपूस होतं आणि एकदम खुसखुशीत होतं. चला पुढचं सँडविच पण घालूयात. आणि जसं मी सांगितलं असं काही सँडविच ग्रिलच वापरलं पाहिजे असं काही नाही. साधा तवा असेल, तव्यावर देखील दोन्ही बाजूने असं खरपूस भाजून घेऊ शकतो. पुढचं पण घालते बघा. गॅस सुरू. आ हा हा, मस्त दोनही बाजूने खरपूस भाजले ना. तुम्हाला सांगते लहान मुलं काय मोठी माणसं देखील आवडीने चाटून पुसून खाणार आहे सँडविच. आणि जाता जाता लाईक कमेंट सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.